माझे ताई एवढं गोड गात आहेत इथं बरं का. तुम्हाला एक वाक्य सांगून जातो, पटलं तर बघा. तुम्हाला माणसाचा आवाज जर मोठा काढला ना, आवाज तर लांब जातो आवाज, बरोबर आहे की नाही. आवाज मोठा काढला, मोठा आवाज असला तर लांबपर्यंत जाईल. तुम्हाला एक सांगू, आवाज उंचीचा मोठा असला तर लांबपर्यंत जाईल, पण गाणं जर उंचीचं असलं तर प्रत्येकाच्या अंतःकरणात गेल्याशिवाय राहत नाही. याचं जिवंत उदाहरण येतं ताई. छाती फाडली आणि राम लक्ष्मण सीता राम पंचायतन दाखवून दिलं, हे पहिले महात्मे. दुसरे आमच्या जनाबाई हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. अहो जनाबाईंनी त्या विठ्ठलाला कोंडलं. आणि तिसरे एकमेव महापुरुष झाले की ज्यांनी छाती फाडली आणि पांडुरंगाला बाहेर काढलं. साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा साठविला दाता धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता. नामदेव महाराजांनी सांगितलं धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. अहो सावता महाराजांचे आई वडीलच धन्य नाही सांगितले, नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धारीला माळी याचा. अहो समस्त माळी समाजाची छाती आज अभिमानानं फुलली असेल तर ती माझ्या संत सावता बाबांमुळे, संत सावता महाराजांमुळे. आणि सावता महाराजांची पुण्याई आहे की तुम्ही आम्ही इथं बसून त्यांचे गुणगान गातोय. आणि हे करणं गरजेचं आहे मायबाप हो. जगात सगळ्यात मोठा फायदा, सगळ्यात मोठा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो संताच्या पायाजवळच आहे, अभंगाच्या पहिल्या चरणात. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो
लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पायी उंच गाणं असलं की प्रत्येकाच्या अंतकरणाला भिडल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही चतुरदादा? आम्ही साऊंड सिस्टीमला एकदम चतुर माणूस बसवलेला आहे, चतुरदादा आमचे, आहे की नाही? तुमच्या हातात आवाज आहे आमचा, आहे की नाही? संतांच्या पायाजवळच लाभ आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही. तुकोबा राय सांगतात, तुम्हाला पाहिजे ना लाभ? लाभ म्हणजे काय? लाभ म्हणजे सोप्या भाषेत फायदा. आता आपलं जगणं कशासाठी चालू आहे सांगा मला? फायद्यासाठी का तोट्यासाठी? आपण काय पाहतो, कुठेही काय पाहतो आपण? फायदा. फायदा न पाहता आपण कोणतं काम करतो मला तुम्ही सांगा? प्रत्येक गोष्टीत ज्या दिवशी काम नसलं तर माणूस लवकर सकाळी उठत सुद्धा नाही, कारण आज काम नाही आहे म्हणजे फायदा नाही आहे, झोपेले, आहे की नाही? फायद्याशिवाय आपण काही करत, पण सगळ्याच ठिकाणी फायदा पाहून जमल का? आहे की नाही? पण खरा फायदा आहे का जो जीवनात झालेला आहे तो तरी खरा वाटतो का आपल्याला? माणसाला काय फायदा वाटतो बरं? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ल्यावे प्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. संसारी माणसाला काय हवं असते? खायला चांगलं पाहिजे, प्यायला चांगलं पाहिजे. प्यायला म्हणजे पाणी नाही, मला बोलायला सांगितलं त्याच्यावर म्हणून मी पाण्यावर आलो, आहे की नाही? आपल्याकडे कोणी खर्ची गाव चांगलं आहे, आपल्या गावात कोणीच दारू पित नाही. नाही जागे ना तुम्ही? नाही कोणीच दारू पित नाही, चांगलं गाव आहे बाबा आपलं. तुम्ही एवढे हसले त्याच्यामुळंच मला कळलं की काय भानगड आहे की नाही? माणसाला काय वाटतं? खायला प्यायला असलं पाहिजे, कपडे चांगले असले पाहिजे, पण हाव संपते का आपली? हाव संपते का? अहो रस्त्यानं चालणारा माणूस असू द्या, त्याला वाटतं किती दिवस पाय तोडत चालायचे असे. आपल्याकडे एखादी सायकल आली तर किती बरं होईल, आहे की नाही? मग कालांतराने त्याच्याकडे सायकल आली, मग सायकल चालवता चालवता तो असं चालायला लागला तर बाजूचा मोटरसायकलवाला कट मारून चालला गेला पुढं, आहे की नाही? कटच म्हणते त्याला, काय म्हणतात तुमच्याकडं? मागून ओव्हरटेक करून गेला की का? मराठी भाषा एवढी भारी आहे, एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे बोलला जातो. तुम्ही बघा, एखादा तुम्हाला असं ओव्हरटेक करून गेला म्हणले कट मारून गेला, आहे की नाही? एखादी गोष्ट कापायची असली म्हणजे हे कट करा. चहाच्या दुकानावर गेलं की 2 कट द्या, आहे की नाही? एक म्हणलं की माया मागं कटकट लावू नका, म्हणजे एकच शब्द किती पद्धतीने वापरता येतो, आहे की नाही? तो मोटरसायकलवाला असा बाजूने गेला की हा म्हणतो अरे देवा किती बरं आहे त्याचं, मस्त मोटरसायकलवर त्याला पॅन्डल मारायची गरज नाही, मस्तपैकी आरामात जातो. मग मोटरसायकल आली, मोटरसायकल चालवायला लागला, मग त्याला वाटतं मोटरसायकल घेऊन चालतो पण पाऊस कधी पडतो बेभरोशाचा, थंडी वाजते, ऊन लागतं, आहे की नाही? मग आपल्याला मस्तपैकी 4 चाकी गाडी आली ती किती बरं होईल. मग 4 चाकी गाडी आली, ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आली तो गाडी चालवायला लागला, त्याला वाटलं रस्त्यामध्ये एवढं ट्रॅफिक आहे की गाडी घंटोन घंटे एकाच जागी, पाय दुखून गेला ॲक्सिलेटर क्लच दाबून दाबून. विमानावाल्याची किती मजा आहे, भुरकून निघून जातो म्हणजे. मग असा विमानावाला एखाद दिवस बसला आणि विमान जर का पलटी झालं मग वाचत नाही. इतकंच नाही, त्या विमानात बसलेला एक माणूस मोठा उद्योगपती, माझं बोलणं बारीक आहे का म्हणजे तुम्हाला कळल, पायी चालत होता, त्याला वाटलं सायकल पाहिजे, सायकल आली त्याला वाटलं मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल आली त्याला वाटलं कार पाहिजे, कार आली त्याला वाटलं विमानानं प्रवास केला पाहिजे, आणि विमानानं जो प्रवास करतोय त्याच्यात बसलेला एक बिझनेसमॅन आहे, आणि जो खिडकीत बसलेला आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यानं वरून पाहिलं खाली काळी माती आहे, आणि त्याला लगेच आठवलं डॉक्टरने आपल्याला सांगितलं होतं तुम्हाला हायपरटेन्शनचा त्रास आहे, काळ्या मातीत अनवाणी पावलानं जरा चालत जा, तुमचं हायपरटेन्शन कमी होईल काळ्या मातीत चालल्यानंतर. अरे जो विमानात बसला तो पण सुखी नाही, जो पायी पण चालतोय तोही सुखी नाही. इथला लाभ क्षणिक आहे, एकदा एक झाला की पुढचा पायरी येणार आहे. हाव संपते का आपली? 100 आले की आपल्याला वाटतं 1000 पाहिजे, 1000 आले की त्याला सीमा नाही, ते अगणित आहे, पण तरी लाभाच्या मागं आपण फिरतो का नाही फिरतो? लाभाच्या मागं आहे का नाही आपण? फायद्याच्या मागं कोणी आहे का इथं की ज्याला फायदा नको आहे? लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही असं आहे का कोणी? आहे का कोणी आमच्या माता मावल्या? हा, ते लाडकी बहीण योजनेनं अशी कमाल केली, हे फायद्याच्याच योजना आहे ना सगळ्या, हे फायद्यासाठी चालू ना गव्हर्नमेंट, आहे की नाही? काही फायदे. आमच्या महिला मंडळींना अर्ध तिकीट लाडकी बहीण, बरोबर आहे की नाही? पहिले फुल तिकीट होतं, आता हाफ तिकीट झालं ना तुमचं, बरोबर आहे ना? इथलं कोणाचंच नाही झालं का?
महिला मंडळी असतील तर हाफ तिकीट आहे की नाही. परत ज्येष्ठ नागरिक असेल 60-65च्या वरती पण हाफ तिकीट आहे, 60 की 65च्या वर आहे की नाही. आणि 75 वर्षाच्या वर असेल तर फुकट आहे. मग त्यांची तर मजाच आहे. संभाजीनगरला मी बसमध्ये बसलो एकदा, तिथे एक बाबा बसले होते. म्हणलं बाबा रामराम, अहो कुठं निघले? म्हणे संगमनेरला चाललो. म्हणलं संगमनेरला? म्हणले कशाला? म्हणले तंबाखू आणायला. म्हणले कसं काय? अहो म्हणे इथं 10 रुपयाला आहे, तिथं 8 रुपयाला आहे, 2 रुपयाला फायदा आहे म्हणे. म्हणलं बाबा ते सगळं खरं आहे, पण तुम्ही बसचं भाडं भरताय ना. म्हणले बस फुकट आहे आपल्याला. मग 2 रुपयासाठी संगमनेरला चालले ते आहे की नाही. शासनाच्या नवीन योजना आहे ना. आता तर नवीन योजना येणार आहे, 100 वर्षापेक्षा जास्त असतील तर विमान फुकट. आहे का कोणी 100 वर्षापेक्षा? अशी योजना काढावं लागेल गव्हर्नमेंटला. त्याच्यात तर माता मावल्या म्हणल्या आमच्या पहिले अर्ध भाड्यात बसण्यासाठी काही मावशांना आधारवरची जन्मतारीख बदलली आणि 65च्या वर नेऊन घातली. बरोबर आहे ना? केलंय का कोणी इथं बसलेल्यापैकी? पहिले जन्मतारीख 65च्या वर नेली कशासाठी? अर्ध भाडं करण्यासाठी. आणि मग लाडकी बहीण योजना आली, मग त्या पस्तावल्या, माय मग मेलीनं हातानं वाटोळं केलं. 65च्या वर वय केलं आणि आता योजनेतून उडाले मी. आहे की नाही? अशा योजना आहे गव्हर्नमेंटच्या. कशासाठी आहे? फायद्यासाठी. आपल्याला काहीतरी त्याचा फायदा वाटतो. जीवन आपलं फायद्यासाठी आहे, पण हा संसार, हा फायदा आपला सुटत, हा क्षणिक लाभ आहे. संपतो का संसार? कोणाचा संपला सांगा मला? अहो एका आजीला आम्ही आमच्या गावाकडचं म्हटलं, आजी चला वारीला. बँकेत लागायच्या आधीच गोष्ट आहे. त्या आजी म्हटल्या, भाऊ आले असते मी वारीला, पण एवढे ना माझ्या मोठ्या पोराचं लग्न राहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला जरा टेन्शन आहे. तुम्ही जरा चालले तर माऊलीला सांगा याचं लग्न होऊन जाऊ द्या. आणि एकदा लग्न झालं त्याचं की मी पुढच्या वर्षी वारीत यायला काय मोकळी. पुढच्या वर्षी मी गेलो आणि मी जाताना माऊलीला म्हणलं, माऊली कृपादान केले संती उदे. त्या मावशीच्या पोराचं लग्न उदे. देवाच्या दयेनं झालं लग्न. पुढच्या वर्षी गेलो, म्हणलं मावशी चालता का? ती म्हणली नाही भाऊ यावर्षी नाही जमत. म्हणे कस काय? नवीन सुनबाई आलेली आहे, तिला का कळतं? पोरीची जात आहे, तिला काय कळतं? अजून नवीन आहे, जरा जुनी उद्या तिला सगळं कळायला लागलं की मग मी येईल. मग म्हणलं ठीक आहे पुढच्या वर्षी. पुन्हा पुढच्या वर्षी गेलं, मावशी यावर्षी? म्हणले नाही आपली सुनबाई हाडेल तडेल यावर्षी नाही जमणार. म्हणजे प्रेग्नेंट आहे, आता जमणार नाही. त्याच्या पुढच्या वर्षी विचारलं, पोरग कमायाशिवाय राहतं. झाला कार्यक्रम. आपला संसार याच्यात चालला. आपला फायदा आपल्याला वाटतं नाही याच्यात फायदा आहे. पोरं झाले तर फायदा होईल का? घर घेतलं तर फायदा आहे का? हे सोबत येणार आहे का मला सांगा तुम्ही? मी तुम्हाला सांगत असतो, ज्यांचं वय झालेलं आहे आणि संसार आता पोरांच्या हातात व्यवहार दिलेला आहे, तुम्ही 2च प्रश्नाचे उत्तर शोधायचे फक्त. किती? 2च. पहिला प्रश्न शोधायचा आहे, एकदा वय झालं बाबा, आपल्याला कोणी भेटलं की आपल्याला काही बाकी विचारत नाही, ते एकच विचारतात. काय विचारतात? तब्येत कशी आहे. एकदा तुमचं 60 वर्षाच्या वरती वय झालं, भेटणारा माणूस विचारत नाही तुम्ही किती घरं घेतले, किती गाड्या घेतल्या आहे की नाही, किती शेती घेतली, किती बँक बॅलन्स आहे तुमचा, विचारतं का? काही विचारत नाही. फक्त काय विचारतात? तब्येत कशी आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, पोरं चांगले आहे का? काय? मुलं चांगले आहे का? म्हणजे चांगले का याचा अर्थ तुम्हाला सांभाळतात का? नाही तर आता काळ एवढा खराब आलेला आहे. काल परवा सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही पाहिला असेल, परवाच झाला.